नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार को पावर्ड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, फायनान्स पार्टनर मनी टू मनी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, स्पेशल पार्टनर पूर्वा केमटेक लिमिटेड, पावक फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित आणि रामबंधू मसाले यांच्या माध्यमातून आजचा हा सगळा सोहळा जो आहे या ठिकाणी पार पडतो. या कार्यक्रमाची सुरुवात मी करतोय परिसंवादाने. न्यूज 18 लोकमत कायमच अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलवतं आणि त्यांच्याशी संवाद साधतं. मी सुरुवातीला इथे व्यासपीठावरती आमंत्रित करतोय न्यूज 18 सेल्सचे सिनियर जनरल मॅनेजर जयदीप भोगले यांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं. जोरदार टाळ्यांमध्ये मंडळी आपण स्वागत करूयात. यानंतर मी या व्यासपीठावर आमच्या या परिसंवादात सहभागी होणाऱ्यांना 3 चेहरे जे त्यांना मी इथं आमंत्रित करतोय. कन्हैया ॲग्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश राजाराम पठारे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेन. नितीन राज इंजिनिअरिंग लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सौ प्राची भतवाल यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करेन. आणि मी पुढे बोलवतोय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित विपणन विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश ताठर यांना. मी जयदीप भोगले यांना विनंती करेल की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मी जयदीप भोगले सरांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं. आज आपण आपल्या या व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या पहिल्या परिसंवादाची सुरुवात करत असताना सुरुवात मी आपल्यापासून करतोय. पठारेजी, आपण पशुखाद्य या विषयाला घेऊन बरंचसं काम करता. मला याच्यात प्रामुख्याने असा प्रश्न विचारायचा आहे की दुग्ध व्यवसाय हा शेतीतला एक असा जोड व्यवसाय जो रोजच्या रोज त्यांना हुकमी रकमी रक्कम प्राप्त करून देत असतो. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? तुम्ही जसं म्हणालात की दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. चित्र थोडंसं बदलतंय आणि दूध व्यवसाय मुख्य व्यवसायाकडे जातोय अशी एक परिस्थिती आहे. कारण आपल्याला माहिती असेल तर गाईच्या दुधाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये महाराष्ट्र प्रथम आहे. मात्र आपण पर कॅपिटा दूध उत्पादनामध्ये आपण देशाच्या तुलनेने थोडेसे मागे आहोत आणि म्हणून आपल्याला आणखीन स्कोप आहे की आपण जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं करू शकतो. मात्र अलीकडच्या काळामध्ये अनेक त्याला आव्हानं निर्माण झाली कारण आपण परंपरागत दूध व्यवसाय करत असतो. तुम्हाला जर दूध व्यवसायातला शेतकरी मोठ्या शहरांच्या आसपासचा शेतकरी दुधाच्या धंद्यामध्ये थोडेफार चांगले पैसे मिळवताना दिसतो. मात्र जसं जसं आपण ग्रामीण भागाकडे जाऊ तसतसं त्याच्यामध्ये परंपरागतता असल्यामुळे त्याच्यामध्ये नफा त्याला तितकासा राहत नाही. काही बदल करायला हवे असं तुम्हाला निश्चित अनेक ठिकाणी हे सुरू झालंय की पारंपरिक गोष्टी सोडून आपण मुक्त गोठ्या पद्धती असेल. कारण बऱ्याचशा दूध व्यवसायातल्या काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. मात्र व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं आणि चांगल्या जातीच्या गायी जर आपल्या गोठ्यामध्ये आपण ठेवल्या की ज्या आपल्या वातावरणामध्ये सुद्धा चांगल्या राहू शकतील, कमी आजारी पडतील आणि जास्त दूध देणाऱ्या ज्या असतील त्या प्रजाती आपल्याकडे अनेक चांगल्या विद्यापीठ शासनाच्या जसे की महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्रिवेणी जातीची गाय आहे. तर ही शासनाने विकसित केलेल्या ज्या जाती आहेत त्या जर कारण त्या आपल्या परिसरामध्ये निर्माण झालेल्या आहेत, आपल्या वातावरणाशी सुसंगत आहेत आणि त्याच्यामुळे चांगल्या जातीच्या गायी आपण जर पाळल्या तर चांगलं दूध होईल. आणि व्यवस्थापनामध्ये मुक्त गोठ्या व्यवस्थापनामध्ये साधारणपणे एक माणूस 15 गायी सांभाळू शकतो आणि त्यांना हवं तेव्हा ते पाणी पिऊ शकतात. त्याच्यामुळे दूध देण्याची जी त्यांची क्षमता आहे ती नैसर्गिक जी त्या जातीची आवश्यकता किंवा आहे तितकं ते दूध देते. म्हणून गोठा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही अनेकदा त्याच्यामध्ये सांगतो. अनेक आपल्या माणसांच्यामध्ये जसे डाएट्स आहेत तसे अनेक चांगले डॉक्टर जर तुम्ही व्हेटरिनेरियन पाहिले तर ते जनावरांचे सुद्धा डाएट्स देतात. काय म्हणतात? हो, तर किती वेळा त्यांनी खाद्य खाल्लं पाहिजे, 2 खाद्यांच्या मध्ये खाण्याच्या मध्ये किती अंतर असलं पाहिजे, जे माणसांसाठी जे लागू आहे तेच जनावरांसाठी लागू. तर ह्या गोष्टी जर गोठा व्यवस्थापन करणाऱ्या लोकांनी आणि शेतकऱ्यांनी जर पाळल्या तर प्रोडक्शन कॉस्ट आपण जितकी कमीत कमी करू शकू तर दुधाचा व्यवसाय हा जास्त याच्याकडे जाईल. वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंडळी.
पण मी जसं म्हणालो की तीनही व्यक्ती त्यांच्या 3 वेगवेगळ्या क्षेत्रात एक्सपर्ट आहे. मला प्रकाश ताटर यांच्याकडे यायचं आहे. चला, शासनाची व्यक्ती ज्यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित असते तेव्हा त्याला आवर्जून आपण हक्काने काही प्रश्न विचारतो आणि तो त्याला तेवढ्याच हक्काने उत्तरही देतो असं आपण अपेक्षा करूयात. प्रकाश ताटरजी, महाबीजची भूमिका शेतकऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाची राहिलेली आहे. आज आपली संस्था बदलत्या काळानुसार आपली भूमिका बदलून शेतकऱ्यांसाठी काय वेगवेगळं करते? सर्वप्रथम तर हे म्हणेल का ह्या कार्यक्रमामध्ये कृषीरत्न हा फारच चांगला उपक्रम मला वाटतो. आणि गेल्या वर्षीसुद्धा मी इथं आलो होतो आणि एक गोष्ट जी मला याच्याबद्दल फार चांगली वाटते की खरोखर कृषीरत्न खऱ्या अर्थानं जे शेतकरी अतिशय चांगलं काम करतायत असे तुम्ही निवडता आणि अतिशय चांगला त्यांचा सन्मान करता. धन्यवाद. आणि नक्कीच महाबीजचं जे आहे 1976 पासून महाबीजची स्थापना झालेली आहे. एक सार्वजनिक उपक्रम आहे. सुरुवातीला सरळ वाणांचा प्रसार होता, सरळ वाणांचाच वापर शेतकरी करीत होता. नंतर हायब्रिडकडे गेला, नंतर कॉटनमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आल्या. तर याच्यासोबतच महाबीजनं आपापल्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये जो आहे तो बदल घडवत राहिलो आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण असं सांगतो की ज्या दुकानातून इतर ज्या 350 बियाणे कंपन्या असतील त्यांच्या बॅग विकल्या जातात त्याच दुकानातून महाबीजची बॅगसुद्धा विकली जाते. म्हणजे कंप्लीट कॉम्पिटिशन करून आपण हे व्यवसाय जो आहे तो हा सक्सेसफुल करतो. फार प्रॉफिट कमवणे हा महाबीजचा कधीच उद्देश राहिला नाही. आजकाल बियाण्याच्या सोबत बियाण्यापेक्षा जास्त कदाचित मला असं वाटतं की इतर ज्या निविष्ठा आहेत त्यांच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. कारण की सगळे वाणं जर पाहिले तर एका प्लॅट्यूवर आलेले आहेत त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या. ह्याच्यापेक्षा जर त्यांना पुढे न्यायचं असेल तर इतर निविष्ठांवर सुद्धा फोकस केलं पाहिजे. आणि नक्कीच म्हणजे जसजसा काळ बदलत चालला आहे, जसं बियाण्यांचं हे बदलत चाललं आहे त्या पद्धतीमध्ये आम्ही स्वतःला बदलत गेलो आहे. आणि त्यामुळंच आम्ही आजही प्रॉफिटेबल आहोत. जवळपास 48 वर्ष झाली आम्ही मार्केटमध्ये टिकून आहोत. हे त्यातच मला वाटतं याचं द्योतक आहे. फारच सुरेख, जोरदार टाळ्या मंडळी. मला प्राची यांच्याकडे यायचं आहे. प्राची, बदलता काळ, मी जसं म्हणालो की बदलत्या काळानुसार पठारे सरांनी पण सांगितलं की गोठा व्यवस्थापन हे आपण केलं पाहिजे. सरांनी सांगितलं की वाण बदलत आहेत, कमीत कमी दिवसात कसं पीक हाती येऊ शकेल या दृष्टीने त्या पद्धतीचे वाण ते विकसित करतात. टेक्नॉलॉजी हा फार महत्त्वाचा विषय आणि तो शेतकऱ्यांनी आज आत्मसात केला या शंकाने. काय वेगवेगळे टेक्नॉलॉजी तुम्हाला सध्या बाजारपेठेत दिसत आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना होतोय आणि जे ते घेऊ शकतात? सगळ्यात आधी तर मी इथे उपस्थित सगळ्या अन्नदात्यांना माझा सादर प्रणाम आणि आम्हाला इथे येऊन बोलायची संधी दिली त्याविषयी लोकमतचं धन्यवाद. धन्यवाद. आणि शेती या विषयावर बोलायला गेलो तर कृषी ड्रोन हे जे प्रॉडक्ट आहे किंवा हे जे टेक्नॉलॉजी आहे हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट करावी. कृषी ड्रोन म्हणजे काय? कृषी ड्रोन म्हणजे आपण असं एक कल्पना करू शकतो की तो एक उडणारा रोबोट आहे या अशी आपण कल्पना करू शकतो. इनफॅक्ट इथे तो दिसतो पण आहे, ते व्हिडिओमध्ये कृषी ड्रोन दिसतोय. आम्ही तो गृहीत धरला आहे आमच्याकडे. येस. तर कृषी ड्रोन जे आहे जे ते कीटकनाशके खते याची ड्रोनद्वारे फवारणी करतो शेतावर. तर कृषी ड्रोनवर आपण मुख्य इम्पॉर्टन्स देऊन सगळ्यांनी त्याला ॲक्सेप्ट करावं. आणि आम्हीसुद्धा आता ड्रोनचं उत्पादन सुरू करत आहोत. आमचे पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण आम्ही ओपन करत आहोत. तर ट्रायलवर आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील काही शेतींवर ड्रोन फवारणी केलेली. आदिवासी बहुल जिल्हा आहे तो. येस. हां, पण मग ते अगदी सहजगत्या हाताळू शकतात ड्रोन? त्याच्यात कसं असतं की जे ड्रोन पायलट असतात त्यांना एक 10 ते 12 दिवसाचा कोर्स करावा लागतो. बरं. फक्त 10वी पास असलं पाहिजे व्यक्ती. तर ते ड्रोन स्वतःहून घेऊन त्यांच्या स्थानिक शेतींवर ते फवारणी करून देऊ शकतात. ती सेवा त्यांना ते प्रदान करू शकतात. पठारे सर, मला आपल्याकडे यायचं आहे. खूप शेतकऱ्यांना आपण भेटता, तुम्हाला राज्यात असे शेतकरी भेटतात की ज्यांनी तंत्रज्ञान शिकून घेतलंय, जवळ केलंय आणि त्यातनं त्याचा ते फायदा करून घेतात? एक जनरल प्रश्न. खूप सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी एक व्यावसायिक दूध उत्पादनामध्ये ते उतरलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं गोठा व्यवस्थापन त्यांचं आहे. टेक्नॉलॉजी वाईज ते जात आहेत की आता मला काही शेतकरी असे भेटले होते की त्यांनी गाईच्या गळ्यामध्ये एक टॅग अडकवलेला आहे. तर ते टॅग अडकवून तर त्या गाईच्या पूर्ण ॲक्टिव्हिटी ते मॉनिटर करत आहेत. वाह. तर त्या गाईला ताप आहे का, त्या गाईचा डेली ॲक्टिव्हिटी समजा रवंत करण्याचा कालावधी किती आहे, तर किती काळ ती गाय बसलेली आहे, किती काळ ती उभी आहे.
तर अशा ॲक्टिव्हिटी ते रेकॉर्ड करून त्याच्यावरून ते एक तपास काढतात की या गाईला ताप असेल तर त्याला उपचार करण्याची गरज आहे, त्या गाईचा रवंत काळ जर कमी असेल तर ती आजारी पडण्याची लक्षणं आहेत, ती गाय जास्त वेळ बसलेली असेल किंवा जास्त वेळ ती उभी असेल तरीही ती आजारी पडण्याची लक्षणं आहेत. म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन ज्या काही आहेत ते ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कॉम्प्युटराईज पद्धतीने मॉनिटर केल्या जातात आणि ॲबनॉर्मल कंडिशन त्यांना पॉपअपद्वारे मोबाईलवर कळली जाते आणि मग त्याच्यावर काही करण्याची गरज असेल, उपचार करण्याची गरज असेल, अशा केल्या जातात. मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण शेतकरी या सगळ्या विषयाला घेऊन कॉन्शियस असतात, ते तुम्हाला कन्सल्ट करतात. आता काय आहे की ह्या सगळ्या युनिट्सची जी कॉस्ट आहे तर ती गाय साधारण 15पेक्षा 20पेक्षा गायी ज्या गोठ्यामध्ये आहेत तिथेच परवडते, त्याच्यापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी ते परवडत नाही. म्हणून जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे जाईल तसतसे त्याच्या कॉस्ट कमी होतील आणि मला वाटतं ॲडॉप्ट करायला सुरुवात केली पाहिजे. चला, ही मागणी देखील आज आपण कृषी मंत्र्यांसमोर ठेवूयात, तुमचं म्हणणं मांडूयात. मला असं वाटतं ती त्यांच्यावर प्रभावीपणे पोचेल. मला ताटर सर आपल्याकडे आपण म्हणालात की नवीन नवीन वाण आपण विकसित करतात, पण बऱ्याच वेळ शेतकरी आपली मानसिकता बदलून नवीन वाण स्वीकारण्यासाठी तयार होतात का, की ते परंपरागत पद्धतीनेच आम्हाला हेच हवं असा आग्रह धरतात? ह्यामध्ये 2 प्रकारे जो आहे कोणतेही नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन वाण जेव्हा आपण मार्केटमध्ये देतोय तर 2 प्रकारे ते खेळतं. एक तर काय की ॲक्च्युअलमध्ये त्या वाणाची ते जे काही प्रॉब्लेम असेल ते जर का सॉल्व करत असेल, फॉर एक्झाम्पल हर्बिसाईड टॉलरन्स बीटी कॉटन आहे समजा, तर त्याला डायरेक्टली जर का आपण तणनाशकाची फवारणी केली तर कापूस सोडून सगळं काही जळेल. आज जर का आपण निंदणीचे रेट पाहिले, त्याच्यावर होणारा खर्च पाहिला तर तो फार मोठा होता. किंवा फवारणीसाठी जे बीटी जे तंत्रज्ञान आलं, बोंडअळीचं जे नियंत्रण त्याच्यामध्ये होतं, तर ह्या वाणाचं किंवा या टेक्नॉलॉजीचं जे अडॉप्शन होतं हे फार 1 वर्षामध्ये झालं. अगदी 1 किंवा 2 सीझनमध्ये 100% लोकांनी कपाशी जी आहे ती बीटी कपाशीकडे वळले. दुसरा एक विषय असतो की एक चांगलं वाण, जसं आता ज्वारीचंच उदाहरण देतो का, फुले सुचित्रा आणि परभणी शक्ती नावाच्या या 2 रबी ज्वारी आमच्याकडे आहेत. नवीन फुले सुचिता आणि परभणी शक्ती हे 2 वाण आहेत. हे अतिशय चांगले आहेत. जे काही कन्व्हेन्शनल वाणं आहेत, मग मालदांडी असेल किंवा जी काही जुनं ज्यूट म्हणून एक त्याच भागात, सोलापूरच्या भागात एक पेरली जाते, पिवळी म्हणून एक आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये चालते थोड्याफार प्रमाणात. तर ह्या जे जुनी वाणं आहेत हे आजही शेतकरी सोडायला तयार नाही आहे. पण त्यांना तरी पण आम्ही म्हणजे शासनाच्या मदतीनं, कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना काही बियाणं आपण देतो ह्या नवीन वाणांचं, तर त्याचा स्वीकार केल्यानंतरच त्यांना ते कळणार आहे का हे वाणं जे आहेत ते रेग्युलर वाणांपेक्षा जास्त चांगले आहेत आणि सरस आहेत. जोपर्यंत हे अनुभव स्वतः शेतकरी घेणार नाही तोपर्यंत त्याला ते कळणारच नाही. मागच्या 2 वर्षामध्ये जर पाहिलं तर 3 वर्षामध्ये समजा साधारणतः 6,500 क्विंटल ज्वारीचं आम्ही उत्पादन आणि विक्री करीत होतो आणि यावर्षी आपण 35,000 क्विंटलवर चाललो आहे. टाळ्या होऊन जाऊ देत म्हणते. पण आता एक टोकदार प्रश्न विचारतो आणि समस्याग्रस्त असा हा विषय आहे. आम्ही बऱ्याच वेळेस बातम्यांमध्ये वाचतो बोगस बियाणं ज्याचा बाजारपेठेत फार मोठा सुळसुळाट झाला आहे. या सगळ्याला कसा पायबंद घालता येईल? कारण बघा, दिसताना ते बियाणं इतर बियाण्यांसारखं सर्वसामान्य दिसतं आहे, पण तो ते पेरतो, उगवत काहीच नाही, किंवा ते उगवतं त्यातनं ते फारच निकृष्ट दर्जाचं असतं. याला पायबंद कसा घातला जाऊ शकतो? बोगस बियाणं जे काही आहे, ज्याची उगवण क्षमता कमी येते किंवा ते निकृष्ट दर्जाचं आहे किंवा त्या ज्या स्टेजेस आहेत, म्हणजे ब्रीडर सीडपासून फाउंडेशन सीड होतं, फाउंडेशन सीडपासून सर्टिफाईड सीड होतं, प्रमाणित बियाणं होतं, तर ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या न करता काही कंपन्या असतील किंवा काही छोट्या कंपन्या असतील किंवा बोगस कंपन्या त्या डायरेक्टली मार्केटमधून बियाणं घेतात, म्हणजे धान्यच घेतात सरळ, आणि त्याला थोडंसं साफसफाई करून त्याची हे करून बॅग म्हणून ते विकतात. तर हे जे आहे मेनली हे सत्यता प्रत बियाणं म्हणून विकलं जातं. आणि प्रमाणित बियाणं जे असतं त्याला मात्र शासकीय जी वेगळी संस्था आहे बीज प्रमाणीकरण यंत्रणा, त्यांच्याकडून प्रमाणित बियाणं असतं. महाबीज तर खैर 90% 95% तर आपण हेच बियाणं विकतो, प्रमाणित बियाणं. पण याच्यासाठी एक केंद्र शासनाचा एक चांगला उपक्रम आता सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यानी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आणि त्यातही महाबीजनं सर्वात मोठा पुढाकार घेतलेला आहे. ट्रेसेबिलिटीसाठी त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, साथी नावाचं एक पोर्टल आहे. तर ह्यामध्ये काय आहे की ज्या शेतकऱ्याच्या इथे माझा बीजोत्पादनाचा कार्यक्रम आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन माझ्या व्यक्तीनं त्याचा फोटो घेतला पाहिजे,
त्याचे लॉन्च लॅट लॉंग जे म्हणतो आपण, तर ते तिथून जिओ टॅग केलं पाहिजे त्याला, आणि त्याच्यानंतरनं ते अपलोड केले पाहिजे. अशा प्रकारचं बियाणं जे आहे ते त्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये येईल. ते प्रोसेसिंग प्लांटमध्ये आल्यानंतरही त्याच्यावर निगराणी राहील, आणि नंतर त्या साथी पोर्टलमधून तुम्हाला सगळं एंट्री करावं लागेल. आणि मग जेव्हा त्याला टॅग जो आपण लावणार आहे बियाण्याला, तर त्याला एक QR कोड येतो. तर त्या QR कोडला समजा ते कुठल्याही शेतकऱ्यांनी असेल स्कॅन जरी केला साधा, तर ते बियाणं नेमकं कुठून आलं आहे, त्याचं सोर्स बियाणं काय आहे, कुठून कसं ते बियाणं आलं आहे, कुठे त्याचं प्रोडक्शन प्रोग्राम झालेला आहे, हा सगळा ट्रेस तुम्हाला मिळेल. पण प्रकाशजी, एक अधिकारी म्हणून नाही पण एक माणूस म्हणून, शेतकरी म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला ठेवता, तर तुम्ही इतर सगळ्या सहकारी मित्र शेतकऱ्यांना आश्वस्त करता का की येणाऱ्या काळात हा जो काही बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे तो पूर्णतः बंद होईल किंवा कमी होईल, किंवा त्याला काहीतरी पायबंद बसेल? आता अगदीच म्हणजे असं सांगणं थोडंसं कठीण आहे, पण त्याला चाप नक्कीच बसेल. आणि हा सुद्धा एक प्रयत्नच आहे. जे योग्य बियाणं आहे तेच मार्केटमध्ये येईल असं आम्हाला तरी विश्वास वाटतो. चला, टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. खूप खूप धन्यवाद, आपण आपली मते या ठिकाणी व्यक्त केली. महिला उद्योजक म्हणून, एका कंपनीच्या मॅनेजिंग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून, तुम्हाला शासनाला टेक्नॉलॉजी, गोठा व्यवस्थापन, बियाणे किंवा इन जनरल जे काही असेल शेती या क्षेत्रातलं, जे तुम्हाला मोकळेपणाने सांगावं असं वाटतं, सुचवावं असं वाटतं की शासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत हे केलं पाहिजे, तर मग काय केलं पाहिजे, त्याबद्दलच्या सूचना तुमच्या काय आहेत? कृषी विभागाने मे बी ते काही असे डेमोचे सेशन ठेवू शकतात, गावी गावी जाऊन ते दाखवू शकतात की टेक्नॉलॉजी ऍक्च्युली यूज कशी होते. या गोष्टी सबसिडाईज होऊ शकतात किंवा काय, याबद्दल त्यांनी प्रयत्न करावे. सबसिडीज तर ऑलरेडी खूप देत आहेत सरकार, ऑलरेडी खूप आयोजन आहेत, खूप सबसिडीज पण देत आहेत. पण मला असं वाटतं की ते टेक्नॉलॉजी शेतकरी पर्यंत पोहोचू शकत नाही अजून. तर त्यांचे काही जर लोकल टायअप्स असतील शेतकरी लेवलवर, जिथे ते जाऊन ॲक्च्युली दाखवतील की एवढं काही कठीण नाही आहे, इट इज इझी, सोपं आहे. जर ते शेतकऱ्यांनी बघितलं, त्याचे फायदे बघितले, आणि प्रत्येक गावात एक जरी असा डेमोचा काही प्रयोजन केला गेला, तर मग ते लवकर ॲक्सेप्ट होईल असं मला वाटतं. सुरेशजी, मला आपल्याकडे यायचं आहे. आपल्या राज्यामध्ये दुधाला भाव या विषयाला घेऊन फार मोठी ओरड आहे. कारण मी नुकताच निवडणुकीच्या कालावधीमध्ये जो दौरा केला, त्यात मला असे काही ठिकाणं आहेत जिथं केवळ दुधाला भाव मिळत नाही आहे, यामुळे लोकांनी मतदान फिरवलं आहे. कांद्याच्या मुद्द्याला घेऊन आपण मतदान फिरताना सुद्धा राज्यामध्ये पाहिलं. अशावेळी दुधाला हक्काचा भाव मिळणं ही समस्या सोडवण्याकरता काय करता येऊ शकतं? कारण इतर राज्यांबद्दलचे मॉडेल तुम्हाला ठाऊक आहेत. आणि दुसरं असं, दुधाचे फॅट्स हा विषय मला नव्याने कळाला खरं त्या दौऱ्यामध्ये, तो मला ठाऊक नव्हता. सर धोपटपणे आपण एक ग्लास दूध पितो, चलो शक्ती गेली असं म्हणून ते सगळं घेत असतो, पण ते वाढवण्याकरता म्हणून काय करता येऊ शकतं? हे दोन प्रश्न माझे लागून आहेत. मी ज्या जिल्ह्यातून येतो तो अहमदनगर जिल्हा हा दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आहे. आणि आमच्या जिल्ह्यातच दुधाच्या दराचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर समोर आला की जो खराही आहे. शासनानं ज्या अनुदानाच्या पद्धतीतून अनुदान देण्याचा प्रयत्न केला, मला वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी मोठ्या प्रमाणावर होत्या. आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्राला जी भेडसावणारी, जी माझ्या नजरेतून जी गोष्ट मी पाहतो, ती म्हणजे महाराष्ट्राचा सहकार क्षेत्रातला जो दुधाचा ब्रँड होता, की जो आपण महानंद म्हणतो, की तो गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिला असेल तर तो निस्तेज झालेला आहे. आणि MMRDA रिजनमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 25 लाख लिटर दूध डेली कन्झम्पशन आहे. हे कुठून येतं याचा जर तुम्ही तपास केला तर लक्षात येईल की हे याच्यातलं 80% दूध हे अमूलचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये जर फक्त एकट्या MMRDAमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुधाची खपत आहे, तर महाराष्ट्राचा सहकार आणि सहकाराचे जे महानंद आहे किंवा वेगवेगळ्या सेवा सोसायटी दुधाच्या सोसायट्या होत्या, त्याच्या माध्यमातून जे दूध कलेक्शन होऊन जे ब्रँड म्हणून विकलं जायचं, तर अमूलचं मॉडेल काय? तर अमूल हा त्या गुजरातच्या सहकार क्षेत्राचा ब्रँड आहे. बरोबर. तर एका कॉर्पोरेट कंपनीसारखं ते सगळं चालवलं जातं आणि शेतकऱ्याला तो नफा दिला जातो. आणि मग तितक्यात चांगल्या पद्धतीने आपल्याकडे ते का चाललं गेलं नाही? आणि जर आता त्याच्यामध्ये काही दुरुस्ती होत असेल तर ती राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून ती स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी जो निर्णय घेतला की महानंदाचं पुनरुज्जीवन करण्याचं जबाबदारी ही NDDBकडे दिली,
मला वाटतं NDDBच्या माध्यमातून महानंदाचं चांगलं पुनरुज्जीवन जर झालं तर पुढच्या 1-2 वर्षांमध्ये दुधाला सातत्याने विना अनुदानित चांगला भाव मिळू शकतो. कारण याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जवळपास 70% दुधाचं कलेक्शन हे खाजगी संस्था करतात आणि त्याच्यामुळे त्याचा सगळा दुधाचा भाव हा नियंत्रित जो करण्याचं काम ह्या संस्था करतात. म्हणून दुधाची सहकार क्षेत्राच्या माध्यमातून दूध संस्थांचं पुनरुज्जीवन करणं, जो त्यांनी सरकारने जो घेतलेला निर्णय आहे तो अधिक प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करणं आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत सहकाराचा आपला दुधाचा ब्रँड, शेतकऱ्यांचा ब्रँड जेव्हा मुंबईकरांच्या घरामध्ये पिशवीच्या रूपाने जाईल, मला वाटतं तेव्हा 1 रुपयासुद्धा अनुदान देण्याची गरज नाही आणि शेतकऱ्यांच्या दुधाला साधारण 35 ते 40 रुपयापर्यंतचा भाव मिळू शकतो. आणि कंपाऊंड फीड आपण ज्याला म्हणतो की पशुखाद्य काय फक्त कोणत्याही कंपनीचं वापरा, पण पशुखाद्य हे काय फक्त खाद्य नाही आहे. तर आपण ज्या अशा पद्धतीचे टॉनिक किंवा हे वापरतो, खातो, लहान मुलांना खाऊ घालतो, तर तशा पद्धतीचं काही औषधांचं त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो, जेणेकरून गाय वेळेवर माझावर येणं, आजारी कमी पडणं, अशा पद्धतीची औषधं त्याच्यामध्ये वापरली जातात. तर एक व्यावसायिक पद्धतीनं जर आपण दूध व्यवसाय केला चांगल्या पद्धतीने तर याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होऊ शकते आणि ह्या सरकारने करण्याच्या जर गोष्टी केल्या आणि दोघांनी हातात हात घातला तर पुढच्या 1 वर्षाच्या आत मला वाटतं दुधाच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला बदल घडू शकतो. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी. आपल्या अनुभवाच्या पातळीवर जे काही मला बघायला मिळालं ते सहज, साध्या, सोप्या पद्धतीने, सोप्या शब्दांमध्ये, म्हणजे माझ्या आईला समजेल, माझ्या शेतकरी दादाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं. आणि फार महत्त्वाचे मुद्दे, राज्यातली व्यवस्था म्हणून, कृषी विभाग म्हणून मला जे करायला हवं ते राजकीय दृष्टिकोनातनं न करता ते मला माझ्या माणसासाठी करायचं आहे. त्याला मी उत्तरदायी आहे, ते माझं कर्तव्य आहे, भावनेतनं हे सगळं झालं. जसं तुम्ही एक महत्त्वाचा शब्द वापरला की राजकीय अभिनिवेश, तो दृष्टिकोन जर बाजूला ठेवून आपण व्यवस्थेतले वेगवेगळे विभाग राबवायचं ठरवलं तर सहज सगळं काही शक्य आहे. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. आमच्या या परिसंवादामध्ये आपण सहभागी झालात.